हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच. काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 3. त्याजन दोष वदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणाः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. श्री भगवान उवाच. काही विद्वान असे सांगतात की काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे. काही विद्वान असे सांगतात की काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे. काही सुज्ञ असे सांगतात की सर्वच कर्माच्या फळाचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे. काही ज्ञानी असे सांगतात की सर्वच कर्मे दोषपूर्ण असून ती सर्वच त्याज्य आहेत. तर काही इतर जाणकार असे म्हणतात की यज्ञ दान तप ही कर्मे त्याज्य नाहीत. अर्जुनाची संन्यास आणि त्याग याचे तत्व जाणून घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम भगवंत श्री अर्जुनाला सद्य विद्वानांची भिन्न भिन्न असलेली मतं सांगत आहेत. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवया विदुः. काही विद्वान असे सांगतात की काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे. काम्य कर्म म्हणजे आपल्या काही वासना, कामना, इच्छा, हेतू, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कर्म करणे. असे कर्म काही विशिष्ट कारणास्तव केले जाते. मला अमुक पाहिजे, मग ते मिळवण्यासाठी मी कर्म करणार. अमुक वस्तू पाहिजे अशी इच्छा झाली की ती वस्तू मिळवण्यासाठी कर्म केले जाते. वस्तू मिळवण्याची शक्यता नसेल तर कर्म केले जात नाही. तसेच वस्तू मिळाली की कर्म करण्याचे थांबवले जाते. येथे वस्तू मिळवण्याला महत्त्व आहे, कर्माला महत्त्व नाही. त्यामुळे कर्म कसे केले जात आहे ही गोष्ट गौण आहे. त्यामुळे कर्म वाम मार्गाला जाऊनही केले जाऊ शकते आणि बहुतांशी वेळा तसे घडतेही. काही विद्वानांच्या मतानुसार अशा प्रकारे स्वार्थ साध्य होण्यासाठी जी कर्मे केली जातात ती त्याज्य आहेत, त्यांचा त्याग करावा. काही विद्वानांच्या मताप्रमाणे अशा काम्य कर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे. याचा अर्थ येथे काम्य कर्मे सोडून इतर कर्मे करण्याला प्रत्यवाह नाही. सर्व कर्म फलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. काही सुज्ञ असे म्हणतात की सर्वच कर्माच्या फळांचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे. कर्म कोणतेही असो त्यापासून मिळणाऱ्या लाभाचा त्याग संन्यासाने केला पाहिजे. संन्यासाने लाभासाठी कर्म करायचेच नाही, त्याने सदा सर्वदा प्रत्येक कर्म फलहेतू न ठेवता करायचे आहे. संन्यासाने कर्म करायचे म्हणून कर्म करायचे आहे. येथे कर्म करायला प्रत्यवाह नाही, परंतु कर्मापासून मिळणाऱ्या लाभाला आक्षेप आहे. संन्यासाचे कर्म अहेतुकच असले पाहिजे. तसे नसेल तर मग त्याच्यात आणि संसारी जगात फरक राहणार नाही. संन्याशाने वैयक्तिक स्वार्थासाठी काहीही करायचं नाही. हे विश्व हाच त्याचा संसार असला पाहिजे.
त्याने समाज उपयोगी कर्मे केली पाहिजेत. संन्याशाने कर्माशिवाय राहायचे नाही. जनहितासाठी आपले आयुष्य वेचायचे आहे. संसारात राहायचे परंतु त्यात गुंतायचे नाही. समाजात राहायचे परंतु समाजात अलिप्त भावनेने वावर करायचा. काहीही त्याज्य नाही परंतु त्यापासून निर्माण होणारी अभिलाषा त्याज्य आहे. भौतिक व्यवहार असे काही करायचे की सर्व त्या सर्वेश्वराचे आहे. छत्रपती शिवरायांनी हे तो श्रीचे राज्य आहे या भावनेने राज्य केले. म्हणूनच श्री समर्थांनी त्यांना श्रीमंत योगी असं म्हटलं. त्याजन दोषवत इति एके कर्म प्राहु मनीषिणः. काही ज्ञानी असे सांगतात की सर्वच कर्मे दोषपूर्ण असून ती सर्वच त्याज्य आहेत. अशा ज्ञानींच्या मते संन्याशाने कर्मच करायचे कारण नाही. याचा अर्थ संन्याशाने कर्मविरहित राहायचे आहे हे तर अशक्य आहे. कारण कर्म तर कुणालाच चुकलेले नाही. ते अपरिहार्य आहे. कोणीही कर्माविना राहू शकत नाही, असू शकत नाही. मनुष्य केवळ मृत्यूनंतरच कर्माशिवाय असू शकतो. तेथेही त्यावेळी तो संचित सद्यजन्मी न उपभोगलेले कर्म पुढील जन्मी करण्यासाठी बरोबर घेऊन जातोच. संन्यासी असो किंवा आणखी कोणी असो, प्रत्येकाने आपल्या अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी कर्म हे केलेच पाहिजे. आपला बोजा इतरांवर समाजावर टाकायचे कोणालाही काहीही कारण नाही. अशाने ऐदी संन्यासी होतील किंवा संन्यासी ऐदी होतील. 2 वेळ आयते खायला मिळते आहे म्हणून संन्यासी होण्याची प्रथा रुजेल याचा प्रत्यय आपल्याला येतोही. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यमिति चापरे. तर काही इतर जाणकार असे म्हणतात की यज्ञ दान तप ही कर्मे त्याज्य नाहीत. याचा अर्थ अशा जाणकारांच्या मताप्रमाणे काही निवडक कर्मे सर्वांनी करावीत. याचा अर्थ असा आहे की संन्याशाने याशिवाय इतर कर्माचा त्याग करावा. परंतु यज्ञ दान तप ही कर्मे अत्यावश्यक आहेत ती करावीत. यज्ञ दान तप समाजाला उपयुक्त आहे. यज्ञ समाजाला काहीतरी देण्यासाठी केला जातो. यज्ञ आपल्याकडे असलेले इतरांना निरपेक्ष बुद्धीने वाटण्यासाठी केला जातो. कर्मयोगाचा यज्ञ पेटवला जातो. अनेकांनी असा यज्ञ पेटवला म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाले. दानाला फार महत्त्व आहे. अपरिग्रह हे योगांग आपोआपच जोपासले जाते. आजही आरोग्य केंद्रांना मदत केली जाते. अनेक धार्मिक स्थळांना मदत केली जाते. ग्रंथ निर्मितीला मदत केली जाते. शिक्षण संस्थेला मदत केली जाते. हे सर्व सेवाभावी दिले जाते. तपोचरणाने हाती घेतलेले काम यश मिळेपर्यंत तडीस नेले जाते. अथक परिश्रम जिद्द ठेवून कर्म शेवटपर्यंत केले जाते. हरिओम.